नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील मराठी, त्यात कवितेवर आधारित आपण प्रश्न सोडवणार आहोत। त्यात कविता पहिली, सुरुवातीला कविता काळजीपूर्वक वाचन करणे, त्यात कठीण शब्दांचा खाली अंडरलाईन करा। कवितेत काय सांगितलेलं आहे ते अगोदर समजून घ्या, त्यानंतरच प्रश्नांना सुरुवात करायची आहे। पहिली कविता काय दिलेली ते समजून घेऊया। एक वाफ हलकी फुलकी, तिला लागली एकदा डुलकी, झोपेत लागली चालायला, उंच आभाळात तरंगायला, उंच गेल्यावरती मग तिच्या झाला मवमव ढग, ढगाला लागली गारगार थंडी, वाफेची उडाली घाबरगुंडी, हळूच पाहिलं वाकून खाली, आईची तिला आठवण झाली, वाफेला आलं खूप खूप रडू, धो धो पाऊस लागला पडू। कवितेत काय सांगितलेलं आहे? एक वाफ हलकी फुलकी, वाफ कशी आहे? हलकी फुलकी। या ठिकाणी पहा, वाफ कशी विद्यार्थी मित्रांनो? हलकी फुलकी। तिला लागली एकदा डुलकी, तिला काय लागली तर डुलकी। झोपेत लागली चालायला, ती कुठं चालायला लागली तर झोपेत चालायला लागली। उंच आभाळात तरंगायला, ती कुठं तरंगते? उंच आभाळात। उंच गेल्यावरती मग तिचा झाला मवमव ढग, उंच गेल्यावर तिच्या काय झालेला आहे? मवमव ढग। ढगाला लागली गार थंडी, ढगाला काय लागली आहे? गार थंडी। वाफेची उडाली घाबरगुंडी, वाफेची काय उडाली? घाबरगुंडी। हळूच पाहिलं वाकून खाली, आईची तिला आठवण झाली। तिला कोणाची आठवण झाली? आईची आठवण झाली। वाफेला आलं खूप खूप रडू, धो धो पाऊस लागला पडू। ती रडायला लागल्यावर पाऊस कसा पडतो? धो धो पडतोय। पाहूया प्रश्नात काय सांगितलेलं आहे। वाफेने खाली वाकून पाहिल्यावर काय झाले? वाफेने खाली बघा, वाफेने आलं खूप खूप रडू, धो धो पाऊस लागला रडू। बघा, तिला आईची आठवण झाली म्हणून तिला मुले पावसात भिजता दिसली का? तर नाही। तिला आईची आठवण झाली का? बरोबर, कारण या ठिकाणी दिलंय तिने खाली वाकून बघितलं तर तिला आईची आठवण झाली आणि धो धो पाऊस पडायला लागला। वाफ उंच गेल्यावरती कोण झाली? आता वाफ उंच गेल्यावर काय झालेलं आहे? मऊ ढग झाले, पाऊस पडतोय, फुलपाखरू का पतंग झालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला दिलंय उंच गेल्यावर मग तिचा झाला मवमव ढग, म्हणून पर्याय क्रमांक 1। वाफेचे रडू म्हणजे काय? वाफेला ज्यावेळेस रडू होत आले मग त्यावेळेस काय झालं? गारा पडल्या, ढग झाले, वारा आला का पाऊस पडला? बरोबर सांगितलं, पाऊस। चला दुसरी कविता पाहूया। कविता क्रमांक 2, काय सांगते चिमणी तुम्हाला, काय सांगते चिमणी, खुश करा सर्वांना गाऊन गोड गाणी। बघा, चिमणी काय सांगते? सर्वांना खुश करायचंय गोड गोड गाणी गाऊन। काय सांगते मुंगी तुम्हाला, काय सांगते मुंगी, काम करा सदैव नको झोपेची गुंगी। मुंगी काय सांगते तुम्हाला की सदैव काय करायचंय? काम करायचंय। काय सांगते नदी तुम्हाला, काय सांगते नदी, तहान भागवा सर्वांची आळस नको कधी। नदी काय सांगते तुम्हाला? तहान भागवायची आणि तुमच्या अंगी आळस नको। काय सांगतो वृक्ष तुम्हाला, काय सांगतो वृक्ष, सावली द्या सर्वांना नको फायदा लक्ष। आता वृक्ष काय सांगतोय की सर्वांना काय द्यायची आहे? सावली द्यायची आहे आणि फायद्याचा विचार करायचा नाहीये। काय सांगतो दिवा तुम्हाला, काय सांगतो दिवा, अंधार सारा घालवून प्रकाश द्यायला हवा। दिवा काय सांगतोय आपल्याला की अंधार आपल्याला घालवायचा आहे आणि काय द्यायचं आहे? प्रकाश द्यायचा आहे। इतरांसाठी जगतो जगात तोच खरा जगतो, त्याच्या पुढे सर्व फिके तोच मरून उरतो। इथं काय सांगलंय? इतरांसाठी जो जगतोय तोच खरा
जगतोय. आता त्यावरचे आपण प्रश्न पाहूया काय सांगितलेले आपल्याला. सर्वांची तहान भागवा असं संदेश कोण देते? सर्वांची तहान भागवा. झरा, मुंगी, नदी का चिमणी? या ठिकाणी नदी बघा. नदी काय सांगते? तहान भागवा सर्वांची, म्हणून सांगणारी कोण? नदी. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. चिमणी तुम्हाला काय सांगते? चिमणी काय सांगते? खुश करा सर्वांना गाऊन गोड गाणी. आनंदाने चिवचिव करा नाही. गोड गाणी गाऊन सर्वांना खुश करा. बरोबर. सोपे आहेत ना उत्तर शोधणं. पुढचं पाहूया काय सांगलेलं आहे. जीवनात खरा कोण जगतो? आता जीवनात कोण जगतोय? या ठिकाणी बघितलं आपण. इतरांसाठी जगतो जगात तोच खरा जगतो. इतरांसाठी मरतो तो नाही. इतरांना सावली देतो तो नाही. इतरांना फायदा करून देतो नाही. इतरांसाठी जगतो. बरोबर. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेवरचे प्रश्न 2 कविता मी सोडून दिलेल्या आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही 3, 4, 5 कविता सोडवायची आहे आणि कवितेवरचे प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करायची. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही करणार तेवढा फायदा तुमचा होणार. म्हणून चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.